एक खूप छान समालोचक करताना मित्र तुम्हाला काय हवंय क्रिकेटवरची माहिती, मैदानाची माहिती, प्रत्येक खेळाडूच्या कॅरियरमध्ये किती काय घटना घडल्या त्याचा उल्लेख करणं, व्यासपीठावर कुठले कुठले पाहुणे येतात त्याची माहिती संपूर्ण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आयोजक आम्हाला सांगतात की हा व्यक्ती असा आहे, तो तसा आहे, त्यांनी एवढं मोठं योगदान दिलं, तेच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पाहतोय आपण स्वामी समर्थ सोनाले टीम आज हरड भावेश हरड यांनी परत एकदा सिद्ध केले की मी विकास तरे साहेबांचं आगमन होताना पाहतोय आपण. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. आणि अशोक दादा तरे यांच्यावर अफाट प्रेम करणारे जवळचे निकटवर्तीय मित्र, वा बाई वा. चला, दोन्ही टीमचे संगणक आपण राखीव खेळाडू पाठवणं गरजेचं आहे. मला वाटतं की दोन्ही टीमचे राखीव खेळाडू आलेले आहेत. पाहतोय आपण अनुज 11 जयदुर्गा लोणाड, विपक्ष पाहतोय आपण प्रतिस्पर्धी योगेश 11 आमने ए. यस, निश्चित काही क्षणामध्ये त्याचा सुद्धा फोन येईलच ठाणे ग्रुप मध्ये. आणि आमचे खास मित्र योगेश विकी केने दादा, आपण इथं आहात. विनंती आयोजकाच्या माध्यमातून, खास कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचं आहे. इशारा येतोय आमचे पंच सांगतायत. रमेश म्हात्रे सर, कल्याण ग्रामीण मध्ये खूप मोठं नाव आहे. विकी केने दादाचं आगमन झालेलं आहे. परत मी एकदा विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय खूप छान वातावरण, चमकदार सूर्याची किरण, अतिशय सुंदर मैदान पाहतोय आपण. आणि तेवढंच छान टेलिकास्ट किंग का म्हटलं जाते प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून. ओपनिंग करताना आमचे रोहन. प्रत्येक टीमला आम्ही हात जोडून विनंती करतो की आज अंतिम दिवस आहे, आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. पहिला चेंडू खूपच छान लेंथवरचा होता, टप्पापला थोडासा झपकन आतमध्ये येणारा. वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी सूज ज्यांनी स्पॉन्सर केलेले असे ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये खूप मोठे सक्रिय हातात काम घेतलेले असे रिलायन्स पेट्रोल पंपचे प्रोप्रायटर आदरणीय भोलेर पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. पहिला चेंडू पाहतोय आपण चांगल्या लेंथ लाईनवर. पुढचा चेंडू परत एक आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण. डीप मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय, शतक तैनात आहे. आणि इथं मात्र या एका धावीने आपल्या टीमचं खातं उघडलं गेलं. पाहतोय आपण बॅटिंग करताना पहिला जो संघ योगेश 11 आमने ये. यानंतर जो सामना होईल निश्चित न्यू एकविरा सावध विपक्ष ग्रीष्मा 11 आमने पाडा. चला, दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे. स्वामी समर्थ सोनाली टीमनी कुठं जायचं नाहीये, थांबायचंय, कारण की स्पर्धा आपलीच आहे आणि आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. यस, गोलंदाज सज्ज होताना दुरंत्या टोकाकडनं मारा करतोय अजय. राईटा मारतोय विकेट, वेगवान मारा करतोय. यास फता फुल टॉसवर फटका पाहतोय आपण. ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात लॉंग क्षेत्राकडे चेंडू परत ट्रॅव्हलिंग केला होता आणि परत एक चांगली गोलंदाजी पाहतोय आपण अजयच्या माध्यमातून. अजून असे एकही चेंडू टाकला आणि त्यावर चौकार किंवा षटकार येईल. खूप छान रणनीतीनुसार गोलंदाजी करताना पाहतोय आपण लोणार टीमचे गोलंदाज. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, थर्ड मॅन, ऑन सर्कल पाहिला पण तर बॅकवर्ड स्कोरले एक फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे मारा करतोय गोलंदाज अजय. बॅटर पाहतोय स्ट्राईकला आता मात्र सत्यम. विनू आहे, चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. यास पात्र हा फटका हवेत आहे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून. चेंडू मात्र कव्हर बाउंड्री लाईन कडे चाललाय आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा अतिशय वेगात इथे मात्र कंप्लीट करताना वेणू आपला खाता उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र 5-3 या धावसंख्येवर वेणू खेळतोय. क्रिकेटवर जीव अफाट प्रेम करणारे आमने गावाचे विकी केने सातत्याने या ग्रुप मध्ये खूप मोठं योगदान देतोय आणि प्रत्येक टुर्नामेंटची माहिती त्याच्या माध्यमातून ते देतात. याच पात्र हवेत आहे पण परफेक्ट फटका खेळता आला नाही. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय.
फक्त एक रन्स इथं मात्र कंप्लीट करता येईल. चांगलं षटक समाप्तीचा इशारा होते रमेश मात्रे सर यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला आपण तर धावसंख्या फक्त आणि फक्त 6. धीमी आणि संत सुरुवात म्हणता येईल योगेश 11 आमने या टीमची. निश्चित ग्रुप ग्रामपंचायत सरवली पाडा भावी सदस्य म्हणून ज्याची ओळख आहे आमचे डॅशिंग अंदाज भोलेनाथ पाटील दादांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून स्पर्धेला बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी सूट त्यांनी दिलेले. दादाचं योगदान खूप नेहमीच चांगला असतो आणि या दादा एक वेगळ्या दिशेकडे आपण पाऊल ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळो हीच आपण प्रार्थना करूया. रिलायन्स पेट्रोल पंपचे प्रोप्रायटर आहेत, खूप चांगलं पोराला कामाला लावलेत. मयूर दादा सुद्धा तिथंच कामाला आहे, खूप छान गोष्ट आहे. तर व्यक्तिगत आपलं पाहतो की आपण पहिलं आणि या टीमच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज राज कालपासून नाही तर पहिल्या दिवसापासून स्कोरिंगची भूमिका पार पडताना चॉकलेटी बॉय सोनाली पडा टीमचा भावेश. एक ही मुस्कान लेकिन हजारो फिदा. बघ बापू शेल काठी घेऊन माझ्यावर. राज सज्ज होताना राईट द विकेट. समोर बॅटर पाहतोय आपण एक विनो. पहिला चेंडू सपला क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली सुरुवात. आदरणीय सन्माननीय बाळाराम भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी दादांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर यायचे. निश्चित प्रत्येक सोनाली पाडा सोनाली गावचे ज्येष्ठ नागरिक यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. त्यांच्या समेत लहू तरे या दादांना सुद्धा आगमन झालेलं आहे. दरम्यान मात्र खूप छान फटका पाहतोय आपण. प्रयत्न चांगला होता. आता मात्र डीप कव्हर कडे चेंडूला पाठवलंय आणि त्यापूर्वी मात्र मला वाटते की तब्बल 3 धावा इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. विनू टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 9. आदरणीय बळीराम तरे दादा सुद्धा आगमन झालेले पाहतोय आपण. समाजसेवक सोनालीपाडा गावचे. प्रत्येक व्यक्तिमत्वाचं व्यासपीठावर स्वागत आहे. अशोक दादा अँड ऑल टीमच्या माध्यमातून खूप चांगलं वातावरण धीम्या गतीचे वारे वाहताना जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा कव्हरेज करण्याची मजा खूप वेगळीच असते. समोर पाहतोय आपण मुंबई नागपूरला जोडणारा नॅशनल हायवे क्रमांक 2 दूर असं पहाडीवर जर पाहिलं दिंडेश्वर मंदिर. या स्पर्धा चांगला चेंडू प्रश्न विचारलाय आणि होय सहमत झाले पंच. पहिला गडी बाद झालाय तो सत्यम. या स्पर्धेच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवणे आमचे हरेश वजे दादा यांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे. कारण की आपल्या गावाच्या पोरांनी जे कार्यक्रम हाती घेतले त्याला पार पाडण्यासाठी प्रत्येक आणि ज्यांच्या माध्यमातून जो संगणक टॉस नाणेफेक जिंकतो त्यासाठी कोल्ड्रिंकची सुविधा त्यांनी केलेली आहे. खूप चांगलं योगदान दादांचं पाहतोय आपण. मैदानाच्या आतमध्ये धीमी बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. इथून मात्र योगेश 11 आमने ए टीमला उच्च कोटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण की धावगती जर पहिली फक्त आणि फक्त 9 आहे एका आघाडीच्या मोबदल्यामध्ये. याच पात्र ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आहे पण प्लेसमेंट चुकीची निवडली. खऱ्या अर्थानं फंबलिंग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॅकअपला होता म्हणून चेंडूला अडवलंय. त्यापूर्वी मात्र 2 धावा इथं कंप्लीट करताना ऋषी पाहतोय आपण. खातं उघडतोय स्वतःच. टीमची धावसंख्या आता मात्र दुहेरी पार करते ती 1-11 1-1 1-3 पाहतोय आपण. याच मैदानावर आपण सातत्याने दरवर्षी पाहतोय आगरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आगरी महोत्सव. यस आणि या संपूर्ण आगरी समाज खूप मोठं योगदान. मी तर हेच सांगतो माझ्यावर जो कुठला उपकार असेल तो आगरी समाजाचा आहे कारण की घडवलंय मला इथं स्थायिक केलंय. गोलंदाज सज्ज होताना चांगला मारा पाहतोय आपण. धावसंख्या स्थिर आहे. राज मारा करतोय राईट नंबर विकेट दूर आणि त्या टोकाकडनं. याच पात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग परफेक्ट करता आली नाही. आता माझा संघर्ष करताना योगेश 11 आमने या टीमचे बॅटर. कुठेतरी निश्चित नाणेफेकीचा कॉल त्यांच्या
बाजूला लागला नाही. प्रथम बॅटिंग करताना धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण. उच्च कोटीची बॉलिंग अटॅक सध्या लोणार टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या 12, दुसरे षटक प्रगती पथावर आणि खेळपट्टी बॅटिंगला पोषक आहे. 50 सहज पार होतात, 70 पार होतात, पण त्या मात्रांची तुम्हाला एक सन्मानजनक 40 पर्यंत मजल मारणं गरजेचं राहील. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे, मजबूर केलंय उंच फटका खेळण्यासाठी क्षेत्ररक्षक. क्या हो गया, एक क्या होगा, हे काय झालं आणि आला हा षटकार. एक चांगला फटका होता, पण तेवढं योगदान क्षेत्ररक्षकाचं आहे त्यामध्ये षटकासाठी. आणि 2 षटकाची समाप्ती धावसंख्येचं पहिले. आता मात्र एक सन्मानजनक स्थितीकडे वाटचाल करताना 18. प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणे टुर्नामेंट मध्ये हरेशदादा यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं योगदान पाहतोय. सातत्याने आम्हाला सतत माहिती देतात. न्यू एकविरा सावध टीमचा संगणक आपण टॉस करण्यासाठी या सामन्याच्या पहिल्या इनिंगच्या पहिले आपण सज्ज राहायचे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. चला वारंवार मी पुकारा करतोय त्याचं आपण पालन करायचे, कारण की या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी आपण वेळेला महत्व द्या मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबत नाही, आपण वेळेसाठी थांबू शकतो पण वेळ थांबत नाहीये. एक एक सेकंद आपल्या आयुष्यातला कमी होत चाललंय हे आपल्याला माहित नाहीये, तरी आपण खूप सुखी आहेत. प्लेगचा फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलंय, हवाई फायर दुरून क्षेत्ररक्षक आलाय आणि इथं मात्र चांगलं चेल कंप्लीट केल्या गेलं. या स्पर्धेमध्ये जर विचार केला आपण हायलाइट रेकॉर्ड जर पाहिला आपण 2 हॅट्रिक गोलंदाजीच्या नावावर आहेत. 1 विकेट हॅट्रिक देवरुंग टीमचा विजय केने आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा 1 हॅट्रिक पूर्ण झाली सांगे टीमचा मनोज म्हणजे सांगा या बॉलरने कंप्लीट केली. आणि हॅस इंडिविज्युअल बॅटर जर पाहिला आपण तर स्वामी समजपूर सोनाली टीमचा भावेश शरद काय ग्रेट बॅटिंग केली. असं वाटलं होतं की अर्धशतक पूर्ण करेल काय. सुपरहिट बॅटिंगचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहिलं. 30 षटक प्रगती पथावर घेऊन येतोय गोलंदाज अथर्व. पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त केलंय. डावखुरा बॅटर आता मात्र सज्ज होतोय खेळण्यासाठी. पारस हा चेंडू मात्र कुठे लेंथ चेक करतील पंच रमेश मातेसरांचे दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते एका अतिरिक्त धावेने 19. सज्ज होताना गोलंदाज दुऱ्यांच्या टोकाकडनं मारा करतोय. अथर्वचा हा चेंडू पाहतोय आपण परफेक्ट टायमिंग परत करता नाही, संघर्ष करताना तर मात्र योगेश लिहून आमने पाडा आमने ही टीमचे बॅटर्स हळूहळू एक समांजनक स्थितीकडे वाटचाल करेल काय. धावसंख्या 20 पाहतोय आपण. आतापर्यंत जर पाहिलं आपण 2 बॅटरला प्रतिचा प्रवास करावा लागला. 1 आणि 4 नंबरचे दोन्ही बॅटर पाहतोय. इथं मात्र विनू चांगली बॅटिंग करतोय. एक षटकार आलाय आणि जर विचार केला तर व्यक्तिगत तो 10 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र हा फटका चांगला आहे पाहतोय आपण.
सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं पाहतोय आपण गोलंदाज अथर्व पाहतोय आपण मारा करतोय छान बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण आणि याच पात्र या बॉलरला बक्षीस लावण्यात आलं होतं लोणारीतून बापू मुकादम यांच्या माध्यमातून पण त्याच्यावर हल्ला चढवलाय हा षटकार ठोकलाय अतिशय क्लास कडक केडीके हा फटका मारलाय डावखुरा बॅटर फारसच्या बॅटमधून आमच्या सोबत लोणार गावचे उद्योजक आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व बापू मुकादम हे आमच्या सोबत जॉईंट आहेत त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खूप चांगलं लोणार गावाचं विकासाचं नाव जर म्हटलं तर बापू मुकादम धावसंख्या पाहतोय धावपलकावर आपण इथं मात्र निश्चित या षटकारांनी 27 जुने खल्ला चढवलंय आणि इथं मात्र स्टँड अँड डिलिव्हर वा भाई वा बॅक टू द बॅक दुसरा हा आलाय षटकार व्यासपीठावर आगमन झालेलं आहे समाजसेवक छत्रपती भांबरे दादांचं आगमन झालेलं आहे वेलकम साहेब आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे काय क्वालिटीची बॅटिंग पाहतोय निश्चित म्हणतात ना जेव्हा संघ अडचणीत येतो तुमचा ट्रम्प कार्ड ऑफ बॅटर कोण आहे तर हे क्रमांक 4 वर येऊन पारस दाखवतो की हा योग्य वापर केलाय माझ्या या क्रमांकाचा मी दमदार बॅटिंग परत एकदा पोस्टिंग फटका हा फटका सुद्धा जाईल बाउंड्री लाईन कडे पण तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अतिशय वेगात 2 धावा इथं मात्र कंप्लीट या षटकामध्ये मात्र धावाचा पाऊस पडताना पाहतोय षटकाचा व्यापारी बनलाय सध्या तरी पारस नावाचा बॅटर धावसंख्या पुढे सरते ती आता मात्र पाहतोय आपण तब्बल 35 असं वाटलं होतं की 40 आकडा पार करेल काय पण आता मात्र 50 कडे वाटचाल करताना योगेश 11 आमने ये हा संघ देर आहे दुरुस्त आहे आक्रमण करणं गरजेचं होतं तो तिसरं षटक ठरवलंय आणि त्या षटकामध्ये तुफान बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण आमचे मित्र विकी केने सध्या पाहतोय आपल्या टीम सोबत आहेत शेवटचे षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज पाहतोय आपण कोणाकडे सुभाष ठाकरे सुभाष ठाकरे जर नाव आलं तर नो डाऊट बुम सुभाष ठाकरे मॅन फॉर ठाकूरपाडा याची आठवण होते खूप चांगले क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख निर्माण केली होती मग ग्रामीण एक गाव एक गट असो की मग आपल्या ओपन क्रिकेटसाठी खूप मोठं नाव गोलंदाज सुभाष ठाकरे सज्ज होताना पण हा सुभाष ठाकरे लोणार टीमचा एक वेगवान गोलंदाज क्षेत्ररक्षणावर नजर टाकू की आपण पॉइंट सोबत कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वर एक क्षेत्ररक्षक पाहतोय शॉर्ट थर्डमॅन त्या प्रकारे मारा करेल सुभाष पहिला चेंडूवर मात्र वेणू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याचाच परिणाम पाहतोय की 1 रन्स मध्ये कन्व्हर्ट करताना टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 36 शेवटचे षटक प्रगतीपथावर डावखुरा बॅटर पारस खूप छान बॅटिंग करतोय दूर आणि त्या टोकाकडनं सुभाष सज्ज होताना डावखुरा बॅटर समोर खेळण्यासाठी पारस कव्हर पॉइंट जवळपास पॉइंट वाईडीसवर आहे अजून एक धमाका हा पण जाईल पारसच्या बॅट मधून निघणारा हा तिसरा षटकार
अतिशय क्लास शॉट पाहिला आपण यावेळेस मिडविकेटच्या वरतून आणि ज्या प्रकारे परस खेळपट्टीवर आला खऱ्या अर्थाने षटकाराचा पाऊस पडायला सुरुवात झाली. त्याच्या बॅटमधून तिसरा आणि या इनिंग मध्ये जर पाहिला आपण तर चौथा षटकार आलाय. धावसंख्या आता मात्र पुढे सरते तब्बल ती 42. काही चेंडूचा खेळ बाकी अजून मला वाटते घेणारे 4 चेंडूवर जर स्ट्राईक स्वतः ठेवली तर 2 बिग बिग पाहायला मिळेल. अजून एक धमाका करायचं होतं चेक बघाय त्याला दुखापत ही खूप कठीण असते टेनिस बॉल मध्ये. पाणी घेऊन जायचंय. यस ब्रप नाही लावायचं डोळ्याला कारण की अशी एक अनुभवी यस ज्याला अनुभव आहे तो सांगू शकतो. तो इस वक्त जिस हस्ती का आगमन होने जा रहा है और बिल्कुल सही कहा था हमारे साथियों ने कि भिवंडी में बहुत सारी हस्तियां है लेकिन हमारे कल्पेश शेठ शाह जैसी हस्ती काफी कम मिलती है. उस हस्ती का यहाँ पर आगमन होता हुआ और मैं विनंती करना चाहूंगा कि आइए शेठ जी आपका इस वीआईपी डेज पर स्वागत है. सन्माननीय महोदय कल्पेश शाह शेठ दादांचं आगमन झालेलं आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व भिवंडी नगरीमध्ये आणि खास या स्पर्धेच्या माध्यमातून मोठं प्रेम दाखवण्यासाठी आपण पाहतोय की व्यासपीठावर आगमन होताना. सुस्वागतम सुस्वागतम. इस वक्त हमारे कल्पेश जी शाह शेठ का वीआईपी डेज पर आगमन होता हुआ एक महान हस्ती इस वक्त हम देख रहे अपने टीवी स्क्रीन पर धीरे धीरे उनका आगमन होता हुआ. वेलकम सर, आपका स्वागत है इस मंच पर. बालगोपाल ट्रॉफी के लिए आप अपना समय निकाला और इस वीआईपी डेज की शोभा बढ़े इसलिए मैं आपका हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहता हूं. वेलकम सर कल्पेश जी शाह साहब, आपका स्वागत है. इट इज ओके. वेलकम. आमचे कल्पेश शाह शेठ यांचं आगमन झालेले खूप मोठं योगदान सातत्याने मिळते बालगोपाल स्पोर्ट सोनालीपाडा टीमवर आणि तो व्यक्ती आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. त्याच्या माध्यमातून खूप चांगलं समाजसेवक या नात्याने तो कार्य करत असतोय. चला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे. न्यू एकविरा सावध विपक्ष क्रिश्मा 11 आमने पाडा. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 42. मला वाटतं की शेवटचा चेंडूचा खेळ 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यस पाहतोय आपण नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. उद्धव दांडी गोल जसा गेला तसंच प्रतिचा प्रवास करताना पारच रिटायर्ड झाला. त्यानंतर मात्र वापसी केली तर मात्र बॉलर्सनी मिळेल. पाहतोय आपण सावध टीमचा संगणक दिगंबर यांचं आगमन झालेलं आहे. कूल कॅप्टन, क्या बात आहे. आणि कारण की
विभाग कोणाचा आहे हे माहिती असते. योग्य दादा सांगतो की प्रत्येक गावामध्ये त्याचं बोलबाला असतोय, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्याच्या अंडरमध्ये जे टुर्नामेंट कव्हरेज करतोय. दरम्यान टर्न केले किंवा पाहतोय स्क्वेअरलेगकडे अतिशय वेगात दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न इथे मात्र आणि 2 धावा इथे मात्र सर्च कंप्लीट. तर अशा तऱ्हेने पाहतोय की आपण पहिला डाव इथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्या 44-25 धावचं आव्हान इथे मात्र उभं केलंय. तर टॉस बॉक्स मध्ये माझ्यासोबत दोन्ही टीमचे संगणक आहेत. आमनेपाडा वेलकम स्वागत है. त्यानंतर सावट टीमचा दिगंबर. मैं वीआईपी डाई पर हमारे कल्पेश शाह शेठ को से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस बॉक्स में आने का है. सन्माननीय कल्पेश शाह शेठ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. साहब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कॉइन मी त्याच्या सोपवतोय. छाप आलेला है. और साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपके शुभ हाथों से एक कोल्ड ड्रिंक देना है. टॉस जो जीता है उस कैप्टन को ये देखिए आप कोल्ड ड्रिंक्स देते हुए. आणि पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठ जाऊन विराजमान व्हायचं आहे. आमनेपाडा टीमच्या कॅप्टन्सी ते मात्र नाणेफेक जिंकली. त्यापूर्वी मात्र ओमसाई लोणाड असोसिएशनच्या माध्यमातून आतापर्यंत जो खेळ झालेला आहे तुमचं प्रदर्शन कसं राहिलेलं आहे? खूप चांगलं राहिलेलं आहे आणि अजून प्रयत्न करावा फिल्टरांनी. हीच नाणेफेक जिंकलेले आहे. सर्वप्रथम काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. खूप खूप शुभेच्छा. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. निश्चित टॉस बॉक्स सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल आमनेपाडा टीमच्या बाजूने गेलाय आणि प्रथम सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथं सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक माझे मित्र व्हॉइस ऑफ भिवंडी योगेश पाटील. चेक चेक हॅलो चेक. हॅलो चेक. निश्चितपणे आपण नुकतीच आपण नाणेफेकी संपन्न केली. न्यू आई 21 सावध विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा या दोन संघादरम्यान. परंतु आज ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सर्व आमचे बालगोपाळ सोनारपाडा संघाची सर्व आमची आयोजक कमिटी आणि त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. सध्या व्यासपीठाची शोभा वाढत असताना या विभागातील सुप्रसिद्ध उद्योजक दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजे कोणता असेल तर आमचे प्रकाशभाई शाह साहेब आज कल्पेशजी शाह साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि जरूर या स्पर्धेचं ते आनंद घेत आहेत. त्या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. त्यांचा मी मनापासून या स्पर्धेच्या वतीने हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फक्त या स्पर्धेवरती त्यांचं प्रेम नाही तर आमच्या आयोजकांवरती त्यांचं अपाट प्रेम आहे आणि आज जरूर त्यांची आपल्याला प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. सातत्याने त्यांच्याकडून आमच्या स्पर्धेला नेहमीच योगदान मिळत असतो असा हा दिलदार मनाचा राजा माणूस. जाऊया आपण दुसऱ्या इनिंग कडे आणि त्यांचा आपण लगेचच या ठिकाणी स्वागत सन्मान इथे मात्र आपण संपन्न करणार आहोत. मी अशोकजी तरे यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण कल्पेशजी शाह साहेबांना आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करावं. या स्पर्धेचा पावशकल उपदार माची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. शाह साहेब आपण इथे आलात. या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पहा नेहमी तुम्ही फुलांसारखं हसत राहा आणि हा स्पेशल मोमेंट पहा. श्रीकृष्णाची तुम्ही ही कलाकृती असणारा हा सन्मान चिन्ह नेहमी तुमच्या आठवणीत राहणार की आम्ही बालगोपाल सोनारपाडा संघाच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये पोहोचतो आणि तिथे आमच्या आयोजकांनी सन्मान तिथे आमचा मात्र साकारला असा क्षण सध्या आपण इथे आपल्या डोळ्यांमध्ये कैद करतोय.
माजी सरपंच ग्रामपंचायत आमने पाड्याचे सर्वांचे लाडके संतोषजी काकडे यांच्या माध्यमातून योगेश 11 आमने संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सरपंच साहेब, आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आपल्यामध्ये पाहू शकाल मुठवालचे सुप्रसिद्ध उद्योजक छत्रपती शेठ भामरे आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. मी भालचंद्र तरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करा. आपल्याला या स्पर्धेमध्ये रोशन स्पोर्ट मुठवल संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला आपल्याला आणि त्या संघासाठी नेहमी छत्रपती शेठ भामरे यांच्याकडून चांगला प्रोत्साहन योगदान मिळत असतो. धन्यवाद भामरे साहेब, आपण इथे आलात. तदनंतर पाहू शकाल सन्माननीय बाळरामजी भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, ज्येष्ठ समाजसेवक. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. भालचंद्र तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न केला जाईल. 45 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. सुभाष ठाकरे आणि सुधीर कदम हे दोन सलामीवीर सध्या आपण पाहतोय. बाळरामजी भोईर यांना आपण इथे सन्मानित करतोय. भालचंद्रजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्यानंतर ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी सूज लागलेल्या आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. भोलेनाथजी पाटील यांना विनंती असेल की आपण पुढे या. पाहू शकाल ज्यांच्या वतीने आम्हाला ब्रँडेड शूज प्राप्त झालेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी अशी सर्वांची लाडकी चांगले क्रिकेटर ज्यांनी एक काल गाजवलाय सन्माननीय भोलेनाथजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय बलिरामजी तरे काका आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही सन्मानित करतोय. सन्माननीय बलिरामजी तरे यांचा आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करणार आहोत. भालचंद्रजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. कॉम्बॉक्स मध्ये पाहू शकाल ठाणे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे फास्टर अपडेटर्स मिस्टर विकी केणे आणि पाहायला विसरू नका मित्रांनो, विकी केणे यांच्याच आर्थिक प्रयत्नामध्ये तुम्हाला योगेश 11 आमने बस संघाचा एक मोठा चषक पाहायला आपल्याला आर के क्रीडा नगरीवरती येणाऱ्या 15 डिसेंबर पासून तर 17 डिसेंबर पर्यंत ती स्पर्धा असेल. सन्मानित लहूजी तरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. लहू तरे काकांची आम्हाला प्रत्येक दिवशी उपस्थित पाहायला मिळते, मग कुठल्याही वर्षी स्पर्धा असू द्या. त्यांचा सन्मान आपण भालचंद्र तरे यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी संपन्न करतोय. पहिल्या विकेटचं पतन पाहिलं आपण, सुधीर शून्यावरती बाद झाला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय मडवी आणि त्याला सुद्धा मात्र तिथे बीट केलं गोलंदाज सुजलनं. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल विकासजी तरे आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. आज आपण स्पर्धेच्या वतीने प्रत्येकाला योग्य तो मान योग्य तो सन्मान इथे मात्र देणार आहोत. दरम्यान पाहू शकाल सरोली पाड्याचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय उमेशजी चोरगे साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. जबरदस्त सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत एकही फलंदाजाला मात्र मोठा फटका केल्याची संधी मात्र सुजलनं निर्माण करून दिलेली नाहीये. अगदी तिखट मारा सध्या आपण पाहतोय. सुभाष आणि अक्षयची ही जोडी फुलटा चेंडू जरूर आहे, परंतु ऑन साइडला चेंडू वेगाने चाललाय. रेस खूप मोठी होती आणि त्याच अनुषंगाने पाहू शकाल चेंडूला सीमारेषा ओलांडली आणि अखेर दिलासा देणार हा पहिला चौकार आला टीम अनुज 11 लोणार संघासाठी. जे पहिल्या इनिंग मध्ये पाहिले की आपण पारस जोशीने काय तो खेळ साकारला, परंतु तो रिटायर्ड हर्ट झाला. 3 षटकार त्याचे बाटमधून निघाले होते. 21 धावांचं त्यांनी योगदान आपल्या टीमसाठी दिलं आणि आता मात्र बॅकफूट पंच स्टॅक कव्हरच्या डोक्यावर चेंडू चालला वेगानं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे ते ऋषी जोपर्यंत वेगानं पोहोचतोय तोपर्यंत सुभाषकडे संधी होती 2 धावा कंप्लीट करण्याची, परंतु फटका लाजवाब. भरपूर वर्षाचा अनुभव सुभाष ठाकरेकडे आपल्याला पाहायला मिळतो आणि तो अनुभव आता मात्र इथे जोखण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा ते मात्र पाहिलं तर खेळ संपन्न झालेला आहे.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 आणि ज्या 2 धावा आपण पाहतो पॅनल्टीच्या लागल्या होत्या योगेश लेवन आमने संघाला, कारण त्याचा संघ उशिराने इथे मात्र त्यांनी रिपोर्टिंग केली. म्हणजे एकूण धावा असतील पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10. म्हणजे आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 35 धाब्यांची आवश्यकता असेल. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. न्यू एकविरा स्पोर्ट सावध विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा अशी लढत ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि तदनंतर पहिल्या फेरीतील जो शेवटचा सामना आहे तो सामना असेल जे अंबिका देवरुंगपाडा अर्थात पंडित गौड यांचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यांच्या विरोधात संघ असेल नक्षत्र एंटरप्राइज चौदरपाडा सिनियर. ऐतिहासिक क्रीडानगरी आपण पाहतोय ग्रामपंचायत सोनवाले क्रीडांगण याच ठिकाणी पाहतोय की आपण अगदी थाटा माठानं तो भिवंडी आगरी महोत्सव साजरा करत असतो. आज तो ठिकाण आणि येणार काही दिवसानंतर तो आगरी महोत्सव तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु सध्या चर्चा एकच सुरू आहे बालगोपाल चषकाची, बालगोपाल सोनालेपाडा संघाची. जबरदस्त क्रिकेटचं नियोजन सध्या आपण या ठिकाणी पाहतोय. षटकाला इथं मात्र सुरुवात करतो. दुसरा षटक असेल योगेश लेवन आमने हे संघाच्या वतीनं प्रीतम आलाय युवा गोलंदाज. ओव्हर पिच बाटच्या स्लॉट मध्ये होता परंतु फटका अगदी उंच गेला आणि त्याचवेळी पाहतो की कुठल्या प्रमाणे वाडिश लॉंग ऑन वरती आय थिंक काऊ कॉर्नरला चूक झाली नाहीये आणि झेलबाच्या स्वरूपात अजून एक धक्का लागेल टीम अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाला. प्राइज इथे मात्र देण्याचा ते प्रयत्न करतील का? प्रीतम सध्या आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आणि जर प्रीतमने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर कोणी आमने या संघाचे गोलंदाजाने तर मंगेश जोशी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिले जाणार आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सध्या प्रीतमच्या वतीनं. अजून एक देखना फटका आणि पाहू शकाल चेंडूला मात्र फिटकून दिलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी. जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि अजयचा आपण जर विचार केला तर मात्र याच केलीसाठी त्याला मात्र जाणला जातोय ओळखला जातो आणि त्याचमुळे पाहतोय की एक परफेक्ट पॅकेज आपण पाहतोय अनुज 11 संघामध्ये अजय कदम या नावाचा. मला अजूनही आठवते की जेव्हा विश्वाजी पाटील यांनी मात्र ती स्पर्धा आयोजित केली होती धनेश ट्रॉफी, त्या स्पर्धेमध्ये लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 चौकार मारण्याचा कीर्तिमान याच खेळाडूने त्या मैदानाच्या आतमध्ये केला होता. आणि इथे मात्र पाहतो की वारंवार मोठे फटके केल्याचा प्रयत्न करतो. इथेच तो मात्र पाहतो की चेंडू भरपूर वेळ हवेत आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचले गेले, परंतु पाहत तिथे जीवनदान आज वाढदिवसाच्या निमित्तानं पहिला जीवनदान इथे मात्र अजयला दिलाय, परंतु हा जीवनदान मात्र महागात पडू शकतोय योगेश 11 आमने संघाला. कारण एक संधी निर्माण करून दिली होती प्रीतमनं, परंतु त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये. मागवड स्क्वेअरलेकडे पाहतो की चेंडूच्या रेषेच्या पर्यंत परफेक्टली पोहोचला होता. आपल्या हातांची उंजळ मात्र चांगली ओघड केली होती, परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणाला मात्र झेल ड्रॉप झाला. आणि पाहू शकत इथे कल्पेशजी शाह साहेब आपल्यापासून रजा घेताना आपण इथे आलात
या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं बालगोपाल सोनालपाडा संघाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. संघटित धावसंख्येकडे आपण लक्ष वेधू. 2 गडी बाद 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. सुभाष खेलपट्टीवरती अजूनही स्थिर आहे. एक चौकाच्या साईडने 7 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. त्याला साथ देतोय चांगली अजय कदम. त्याच्या बॅटमधून पहिला आपण एक षटकार 8 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. आणि दोघांमध्ये आता पाहतो की दोघांकडून तंत्रशुद्ध फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मी या प्रेक्षकांना सुद्धा एक विनंती करेन की तुमच्या दिशेने जर चेंडू आला तर मी विनंती करतोय की प्लीज तो चेंडू रिटर्न करा. दरम्यान शुभागमन होतोय सन्माननीय गणेशजी वजे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आय थिंक भुंगा हरिभक्त परायण आमचे वजे यांची पिताश्री गणेशजी वजे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. बँडेज देऊ का? चला मित्रांनो, खेळत असताना मात्र आपल्या जीवाची सुद्धा थोडीशी काळजी करा, कारण क्रिकेट अजूनही भरपूर शिल्लक आहे. पुन्हा चेंडू हवेत गेलाय. पुन्हा स्वतः गोलंदाज विकेट किपर चालला चेंडू खाली. इथे झेल होणार का? पुन्हा झेल ड्रॉप. जणू का आज लक फॅक्टर ऑन आहे. आणि पहा सातत्याने मात्र त्या ठिकाणी अजय आता मात्र बॅटला किस करतोय, कारण सातत्याने त्याला मात्र नशिबाची साथ मिळते आणि झेल ड्रॉप तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र केले जात आहेत. कारण आपण नेहमीच म्हणतो की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस. आणि पावसाकाल आज अजय कदमचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वर्गीय मकरंद मुठवल आणि स्पेशली कुमार रणदिवे यांच्याकडून अजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कुमार, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. असं वाटतं की हा सामना अगदी क्लोज एन्काउंटर, आय थिंक क्लोज फिनिश होणार आहे, त्यात काही शंका नाहीये. फुल टॉस अगदी चेंडू चाललाय अलाउंड द कार्पेट. सत्यम कडून चूक घडली गेली. 2 पायांच्या मधून चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. जर आय थिंक संघाचा सेनापतीकडून जर इथे चुका जर घडल्या गेल्या तर मात्र आपण अपेक्षा कोणत्या खेळाडूकडे करायचा हा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण सत्यम दलवीचा आपण विचार केला तर सर्वात अनुभवी खेळाडू या संघामध्ये आपण सत्यमला पाहतोय. आणि पहा त्याच्या 2 पायांच्या मधून चेंडू मात्र फरार झाला. नशिबाचा 4 धावा तिथे पाय लावलेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावांचा पाठलाग करत असताना जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाची धावसंख्या आपण पाहतोय 24. म्हणजे आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 21 धाबींची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहतोय. जर ते चेंडू स्टॉप केले असते, जर ते झेल पकडले असते तर चित्र आता काहीतरी वेगळं असतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्व नाहीये. आणि त्या तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर सागर बार्शी. 12 चेंडूचा खेळ बाकी, 21 धाबींची अजूनही आवश्यकता. ऑन साइडला पाहू शकाल एक्झॅक्टली लॉंग ऑन आहे. एक वाईडिश मिड विकेट मध्ये फिल्डर तुम्ही पाहू शकाल. स्क्वेअर लेग लाईक फिल्डर आहे आणि लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये तुम्ही चतुर्षक पाहू शकाल. लॉंग ऑफला डीप मध्ये कुठला फिल्डर नाही, कारण मिड ऑफ मध्ये तुम्ही फिल्डर पाहताय. कैस्ता कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर, शॉर्ट टर्बन आणि शॉर्ट फाईन लेग अशी रचना गोलंदाज सागर बार्शीने केलेली आहे. आणि फटका पहा, अगदी क्रॉस करण्याचा प्रयत्न ठाकरेने केलाय. ठाकरे फक्त आता नाव राहिला नाही, ठाकरे इज ब्रँड. परंतु इथे मात्र तो ब्रँड दाखवणार का? पहिला चेंडू आला डॉट. विकी केने यांना एक छोटाशी दिलासा देणारा हा निर्धार चेंडू सागर बार्शीच्या वतीने आपण पाहतो. आणि एक्झॅक्टली विकीच्या माहितीसाठी की सागर या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे.
मग स्पर्धा कोणती असू द्या, चांगला खेळ त्याने साकारलाय. 11 चेंडूचा केली बाकी, 21 ची गरज, अजून एक चांगली लेंथ, परंतु पिचिंग जी पाहिली ती ऑफस्टिकच्या बाहेर होती, हेच पंचांनी पाहिलं आणि त्यातून पाहतो की लेगबाच्या स्वरूपात तिथे एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. आज अजय कदम यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं ओमकार वजे यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. बालगोपाल सोनाले पाडे संघाचे स्पेशल खेळाडू ओमकार वजे, धन्यवाद ओमकार, आपलं सुद्धा मी स्पर्धेवरती हार्दिक स्वागत करतोय. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 20 धाबींची गरज, 25 धावा धाफालक्यावरती लागल्या गेल्या. चांगला सामना, नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहतोय. लोणार विपक्ष आमने हाफ टेकरल्यात, इथे सुद्धा पाहतो की अजयची विकेट धोक्यात. आता ऋषी आहे, ऋषी चूक करणार नाहीये, कारण त्याला माहिती की क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये आणि विकेट सागरने इथे प्राप्त केली. गोल्डन विकेट्स अजय कदम या नावाची आणि इथे लागला तिसरा धक्का टीम लोणारला. सातत्याने पाहतो की थोडस पाहतो की चाचपट होता अजय कदम, कारण हा तिसरा झेल त्याचा उडाला, कारण पहिले 2 झेल त्याचे एक्झॅक्टली ड्रॉप झाले, परंतु तिसऱ्या झेल मध्ये मात्र ऋषीनं कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. आणि बाद होण्यापूर्वी आज बर्थडेच्या अगदी गोड दिवशी त्याच्या बॅटमधून 14 धावा निघाल्या. एक सिक्सर पाहिला आपण, एक चौकार पाहिला, 2 दुहेरी पाहिल्या आणि आता मात्र पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नवी फलंदाज आलाय मिस्टर राज थले. नऊ चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी, 9 मध्ये विजयासाठी अजूनही इथून आपण विचार केला तर 20 धाबींची आवश्यकता. परंतु सुभाष ठाकरे अजूनही सलामीवीर खेळपट्टीवरती आहे, कारण त्याला हवी तशी स्ट्राईक मिळाली नाहीये, कारण त्याने आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूचा सामना जरूर केला. एक चौकार त्याच्या बॅटमधून निघाला, 7 धावांवरती तो खेळतोय. परंतु राज थले आता मात्र काय करणार की आक्रमणाला सुरुवात करणार की सुभाषला स्ट्राईक देणार आणि त्याची विकेट डोक्यात कर. लोंगणवरती पुन्हा सत्यम दलवी आला, पुन्हा झेल त्याने ड्रॉप केलाय. असं वाटते की आज सत्यमचा दिवस नाहीये, जणू का त्याच्या डोल्यावरती किरण आली असावी सूर्याची, परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही कोणताही कारण सांगू शकत नाही, भावना सांगू शकत नाहीये. आणि इथे मात्र ती चूक सत्यम दलीकडून पाहायला मिळाली, परंतु त्याची सहकारी जरूर त्याचा प्रोत्साहन वाढवतात आणि या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडणं फार गरजेचे आहेत. कौतुकास्पद कामगिरी सागर भारतीशी पाहतोय, कारण कुठल्या बॅटरला त्याने आतापर्यंत मोठा फटका केल्याची संधी निर्माण करून दिलेली नाहीये. अचूक लेंथ, अचूक लाईन त्यांनी मेंटेन केली आणि आतापर्यंत पाहिलं तर एक तिकट मारा त्याच्याकडून पाहतोय. 5 लिगल चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले, एक महत्वपूर्ण विकेट्स आणि फक्त आय थिंक बॅटच्या स्वरूपात 3 धावा त्यांनी खर्च केल्या. आय थिंक लेगबायच्या स्वरूपात 1 धाव आली होती आणि समीकरण पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि त्या 7 मध्ये 17 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल. हा चेंडू फार निर्णायक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. मोठा फटकाला तर लोणार संघ या मॅच मध्ये बाउन्स बॅक करेल. ओहो, जबरदस्त परफॉर्म डिलिव्हरी, अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा पाहू शकेल तिथे डॉट बॉलचा इशारा जरूर आलाय आणि या 3 षटकांचा खेळ मात्र झाला इथे संपन्न. 6 चेंडूंचा खेळ आता मात्र येणं बाकी असेल आणि त्या 6 चेंडूमध्ये आता इथून 17 धावा जोडल्या जाणार का? एखादा संघासमोर एक्झॅक्टली खतरा आहे, मग आमने संघासमोर असेल की लोणार संघासमोर असेल, थोड्याच क्षणानंतर त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणारच आहे. परंतु विनंती असेल की आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. योगेश शिलवण आमने संघ, कारण वेळ आपल्याकडे आज कमी आहे. चला, शेवटचे 6 चेंडूचा खेळ आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 17 धावा इथून जोडल्या जाणार का? गोलंदाज ऋषी दलवी आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. ऋषी आला, राऊंड द विकेट मारा करतोय. हो, शॉट अँड पुल, जबरदस्त पिकअप शॉट आणि चेंडूला पाठवला मिड विकेटच्या पलीकडे. राज थलेच्या बॅट मधून निघणारा हा राज्य करणारा षटकार.
आता येणारा 5 चेंडूंच्या खेळामध्ये 11 धाब्यांची आवश्यकता. राजकडे ती ताकद आहे, क्षमता आहे की मिडल ऑर्डर मध्ये आय थिंक तो चांगला खेळ साकारतो आणि फिनिशिंग रोल टच तो चांगल्या प्रमाणात देत असतो प्रत्येक स्पर्धेच्या अनुषंगानं. आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्याच्या नावावरती एक विकेट सुद्धा आपण पाहिला. आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये इथे 11 धावा तो जोडणार का, की ऋषी दलवी आता मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये काहीतरी व्हेरिएशन तिथे मात्र तो दाखवण्याचा प्रयत्न करणार का. कारण व्हेरिएशन तुमच्याकडे असतील तर तुम्हाला आता मात्र ते इथे दाखवावं लागतील. चला, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, खेळ तुम्हाला कंटिन्यू सुरू ठेवायचंय. चला, नियमच सांगतोय की पहा, चेंडू हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर मात्र तुम्हाला पुढील जो खेळ आहे तो नवीन चेंडूवरती सुरू ठेवायचा आहे. आपण जर प्रत्येक चेंडूची वाट पाहत राहिलो तर एक्झॅक्टली जे आज सामने आपल्याला कव्हर करायचे ते सामने उद्या खेळवावे लागतील, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. 11 धाब्यांची गरज, 5 चेंडूचा खेळ येणं बाकी की इथे एखादी विकेट्स ऋषी दलवी आपल्या टीमला प्राप्त करून देणार का. ओहो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, लाईन एक्झॅक्टली आपण पाहतो की थोडीशी चुकीची निवडली, कारण प्रेशर आहे. कारण पहिल्या चेंडूवरती पाक गोलंदाज किती महान असू द्या, त्याच्या विरोधात एखादा मोठा फटका आला तर त्याच्या लाईन मध्ये आपल्याला एक्झॅक्टली बिघाड पाहायला मिळतो. आणि तो बिघाड इथे पाहतोय आपण ऋषीच्या या स्पेल मध्ये. म्हणजे पहिल्याच एका लिगल वरती तब्बल ऋषीने धावा खर्च केल्या 7. आणि मात्र पंच पुन्हा आमच्याकडे वळतायत. पुन्हा मात्र पंचाचा निर्णय आमच्याबरोबर पोहोचला जातोय. हा बॅक टू बॅक दुसरा स्फेअर चेंडू पाहतोय. असं वाटते पूर्णपणे प्रेशर गोलंदाजीवरती आपण पाहतोय. परंतु जो प्रेशरला जुगाडेल तोच संघ मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतोय. समीकरण आता मात्र पाहतो की पुन्हा बदलला जातोय. 5 चेंडूचा खेळ येणं बाकी, 9 धाब्यांची अजूनही आवश्यकता. टीम जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाला फुलटॉस आहे, अगदी चांगल्या पद्धतीने मिडल केलाय, परंतु मिस फिल्डिंग. आज योगेश लोण आमने संघाचा आपण विचार केला तर आय थिंक जर हा सामना जर कदाचित त्याने गमावला तर फिल्डिंग डिपार्टमेंट, कारण 2-3 झेल ड्रॉप केले, त्याच्यानंतर एक चौकार तिथे मात्र मिसफिल्डच्या दौऱ्यावरती पाहायला मिळाला. त्याच्यानंतर पाहतो की इथे सुद्धा सिंगल धाव होऊ शकले, तिथे मात्र डबल धाव पूर्ण फलंदाजाने केली. आणि फिल्डिंग जो डिपार्टमेंट आहे तो मात्र फार महत्वपूर्ण डिपार्टमेंट आहे एखाद्या सामन्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्या डिपार्टमेंट मध्ये मात्र जास्त चुका आपण पाहिल्या. ओ, लिडिंग एज चेंडू हवेत, विकेट कीपर चेंडूच्या खाली पुन्हा झेल ड्रॉप. काय करतायत एक्झॅक्टली. आणि इथे मात्र रनआउटची संधी आहे, ती संधी सुद्धा मात्र गमावली. आता मात्र नसीब तरी काय करणार, संधी तुम्हाला सातत्याने इथे निर्माण होते, परंतु त्या संधीचं मात्र सोनं करता येत नाहीये. असं वाटते की आमने संघाचे जे खेळाडू आहेत विके आय थिंक कुठल्या डिप्रेशन मध्ये तर नाही ना, ज्या अनुषंगाने खेळ साकारतायत. आणि आता समीकरण पहा, चेंडू आता शिल्लक आहेत या डाबातील 3 आणि 5 धाब्यांची आता आवश्यकता. म्हणजे आपण जर विचार करत राहा सामना एका चेंडूवरती फिनिश होऊ शकते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे की राज तेले इथे मात्र आपल्या अंदाजामध्ये हा सामना फिनिश करेल की एखादी विकेट ऋषी दलवी आपल्या संघाला प्राप्त करून देईल. खराब चेंडू, फुलटॉस, बिंगरी शॉट आणि राजने आपल्या अंदाजामध्ये सामना फिनिश केलाय. आणि आज वाढदिवसाचा औचित्य साधून अजय कदमला मात्र पहिला सरप्राईज लोणार संघाने दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. सो वेल प्लेड अनुज 11 लोणार अँड हार्ड लक टीम, योगेश 11 आमने संघ.